राज्यावेळी पृथ्वीवर अधर्म झाला, त्यात त्या भगवान आपला आत्मदान करून दुष्टांचा नाश केला. तोच भगवान श्री आठवतरे बोला पुढे कवरते. परंतु काय करणार, सशस्त्र 308 गडांचा मेळा मिळून मथुरेच्या बाजूला जात आहे. या आमचा रस्ता प्रतिबंध करण्याची कामगिरी आपण न करता आपल्या सोमवाराला दिलीच पाहिजे. त्यांना मी आव्हान करतो, वेंद्या अरे सुदामा. आलो देवा. देवा आम्हाला एकाकी बोलण्याचे कारण तुम्हाला एकाकी बोलण्याचे कारण सशस्त्र 308 गडांचा मेळा मिळून मथुरेच्या बाजूला जात आहे. या आमचा रस्ता प्रतिबंध करण्याची कामगिरी मी तुम्हा दोघांना सुद्धा येतोच ती. जशी आहे देवा. हे बंद्या अरे देवाने काय सांगितलं ऐकलंस की नाही? काय म्हणतो ऐकलंच नाही. देवाने कशाला बोलवलं तुला रे? मी तुझ्यासोबत आलो. देवाने हात मारले म्हणून आपण आलो ना. देव काय सांगत ते लक्ष नको तुझं. अरे देव आपल्याला कामगिरी सोडून गेले मोठी.
16 सत्र 308 गवळणी थाटमाट करून मोत्याच्या बाजारात चाललेले आहे. त्यांना पिंपळाच्या गाडी अटक करायचा. माझ्याने घेतणार नाही. काय? माझ्याने घेतणार नाही. अरे देवाने सांगितलं मग ते आपल्याला करायला लागणार आहे. तुझ्याने घेतणार आहे. माझ्याने पण झपणार ना. 16 सत्र गवळणी आणि आपण दोघे करायचं काय? तुझ्या आपल्या जोडीचा तर पेंडी आहे तो. हा मग त्याला आवाज दे. हा तेच आवाज बघू. अरे बोबड्या रे बोबड्या. माझ्या आवाजाला येत नाही. अरे वाकड्या वाकड्या. अरे ताय तुझा अरे इकडे ये. देवाने आपल्याला चांगली झोपवले. अरे पेंड्या आला तू याला बिना झाला का काय? अरे काय झालं काय? अरे पेंड्या हा भिकाना आपल्या गोकुळातल्या खाल्या गाई वाचलं. अरे तलायला लहान मालावर खोलले. तू थांब तिकडे का ताई? अरे तुला दही दूध लोणी तूप खवा लस्सी का पाहिजे काय? काय म्हणतो? जर पाहिजे असलं तर बाबा लवकर ये. अरे एवढा ठगला आहे? म्हणजे कामगिरी पण आहे आणि हे सगळं काय आहे. जायला ठेवय? हा, ये लवकर ये. काय लावलं? Thank you.
काय माहिती अरे सकाळी मुला खोलायला वाला तुला ती कपडा संध्याकाळपर्यंत होती काय संध्याकाळ भल्या अरे वाचागिरी बघ कुठं तरी इकडे तो लागते ही इकडं आली का काय एवढं वाली इकडं हात मारायला आणि गुलकी सोडायला एकच झालं सगळं तेव्हा बालक्या बोलायला मागता मी जाता तिकडं म्हटलं जा बाबा तिकडं तुम्ही लागलं तेव्हा तुझा हात गेली काय मला सगळं इकडे घेतलंय पैसा झाला तिचा का इकडं मारायला माहित नाही मी कपिला गाय आहे की मला एखाद्या ठीक इकडे तिकडे मारला तर लोकांना घोटाला करून टाकेल अरे दिसायला म्हटलं पाहिजे काय माझी सगळी पाणी तुझी भाषा गेली आता दूर फुला जाऊ नको नाही तर मेल्या आवाज आहे घोट निसून कुठं भुसवला नाही घोटला अरे मेल्या रोजची सवय आहे तिला माझी आता बसते जरा दुसरा राहिला देव तुझ्या कामाचे बोलतो तू मला सांग गायला बोलवलं आता काय झालं देवाने कामगिरी सांगितली ती करायची कशी हे देवानी काय कामगिरी सांगितली नंतर बोलू आपण पहिले कपिला गावाली ती मेहरबानी समाज गायली बरोबर आहे पण देवांची कामगिरी नाही केली मग देव आपल्याला रागावती अरे कामगिरी काय सांगशील की नाही बरं कामगिरी मोठी आहे म्हणून तिला बोलवली अरे मी मोठी असली म्हणून काय आलं मग मी तोंडाने बोबला पायान थोडासा लागला पण शाना जाणता आहे अरे शानाजांचा असला म्हणून काय झालं मेलं ना गड्यासारखं गडी बापल्यासारखं बापी झालं वाय पण कामगिरी पण तेवढी मोठी आहे ना अरे कामगिरी तुम्ही सांगाला कामगिरी तर तू पळून जातोस की नाही बघ काय म्हणतोस काय कामगिरी तरी सांगायची 16/6/308 काय गवलनी त्या कुठे चालली आहे या मथुरेच्या बाजारात चाललेली आहे जाऊ दे गेलं मात्र माहिती हवंय ना याला दिला त्यांच्याकडून घेऊन मला काही तुझ्या ना मग काय अरे दही दूध लोणी तूप खवा लस्सी सगळं आहे काय त्यांच्या म्हणतोस काय म्हणजे गवलनी आहे की निघलं अरे गवलनी आहे यमुनेच्या घाटात आपल्याला लपवायला लागल एक काम करतो आणि काही त्या तांदूळाला कुंजवणार सोडून येतात निघलं त्याच्यासाठी तुला बोलतोय ना हे काय आहे ते आपण त्याचं काम
सांगताना तुम्ही जरा लांब उभा राहा. पाठी मारतोच त्याला. अरे मानतो म्हणजे काय मी आता त्याला दम नको त्या गायला इकडून नको कोण घेणार आहे का इकडं मला इकडेच ठेवा असं म्हणतोय. तू सांग कामगिरी काय बोलायला काय इकडे कोण मला सोडायचं माझं तुला काय सांगू तुला म्हणायचं काय काय कामगिरी सांगितलं तर काय करायचं? काय करायचं मी काय म्हणतो ते ऐका जरा. माझा पोल गेला का गायचं मागणं टाकून मला कुठलं हरवला वाटतो. आता अरे कोण नाही त्याला तू सांगता आहे का ना आपण मला कुठेतरी तिकडेच म्हणत असेल त्याच्यामुळे त्याला न चालता आपण त्या भातात लपून बसूया. चालेल. त्याला मध्ये घे तू मांगला मी मुलं होता याची वाचा कशाने गेली त्याला आणलाच आहे कशाला मला उभा उभा करायला हे इकडून तर तुला तोंड गेला नाही ना गेला बोल ना त्याला काहीतरी. तुम्ही दोघं बडबडतावाय. काय म्हणतो बोलबोलता मी काय तुला म्हणून बोलबोलते का मेल्या चांगले येऊन इकडे आला मी टाकील मुसकाच माझ्या अरे बाबा उगाच का तुला पांढऱ्या पांढऱ्या नुसत्या फटून पांढऱ्या पांढऱ्या फटून गवल्याच्या पुढी आहेत त्या. काय नुसता माझ्या कामगिरी होण्यांना मी आता चालू अरे मेल्याने 300 किती म्हणा 16 गवल्याने आहे. माझ्या काय बाबा कामगिरी होणार नाही. काय म्हणता तुम्ही बापियासारखे बापी आहे गाड्यासारखे. अरे माझ्या काय म्हणायला आहे की आता मला सांगा घे दूध घे. अरे पाठीवर काय मारते दुखा या ओळख नसता याची. अरे ही
एवढी बारीक काय झाले मला काय माहित अरे त्याची हाडाची काला झाले सगळी नाही काय आणि तिने पण पाणी तिथे काय बापसाची पावडरची फॅक्टरी आहे की काय हे बाबा कुठे आहेस तू तुझ्या वाचा गेल्या गेली इकडे नको येऊस तू अरे भारतात बोलला मला मला कपडीला गेली काय म्हणतोय या 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 अरे मेल्या कुठं अरे कुठं हाय होता अरे ए भालिया अरे ए भालिया काय सगळं तिकडे चुकला तो आज काय मेला तर भोका फुटाय काय 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 नदी लागली होती काय म्हणतो काय मेला हा काय मेला खुला बिला झाला की काय अरे मेला हिला बोलतोस का तू मधी होती आता तू हातात खेळली गेलं वाच्या मालावर तिकडे काय करीत होता काय लागत होता काय तुझा हाय ते आली माझ्या पुढे आली मागले काय मेल्या तिला पुंजवनात बांधून आलाय तिला माहिती काय इकडे काय अरे हे तिला तू ओळखतच नाही गुलामाला तू मरायला झाला तू म्हातारा झाला काय म्हातारी झाली काय म्हणतोस का तिला ओळखत नाही तू अरे मी म्हातारा झालो म्हणून काय मला कचमा लागला तिचं काय धुळं चांगलं का अजून अरे गुलामा ती मावशी कोणची माझी अरे मेरे माझी आईशी म्हणून कुठं होती अरे मी काय बोलतो मावशी बोलतो गवळणीची मावशी गवळणीची मावशी पण बोलू बोला मी मग माझं चुकीचं झालं सगळं मी बोलतो माझ्या आईशीचा घर कुठं होती म्हटलं बघतो बघ होता धुळं गेले कपाळात मिळाल्या इथं आला शासना कामगिरी करायला अरे आल्यापासून सांगता तू काहीतरी कामगिरी करते आल्यापासून मला हिकल्याचा कामा का हिकल्याचा कामा हाच काम करतोय त्याला कामगिरी सांगा हलू मला त्याला बोला मला नाही काय मिळेल होता काय काय असं मी नाही ते का आम्ही झोपले म्हणून केवलं हा एखाद्या मेला तुमच्या धुना आमच्या धुनाला लागत आणि म्हणून तरी हा मालकच कॉल मेला हा आम्ही आहे हवं मला असं मी हाताला असून तो मेला चालणार आहे त्याच्या हा तुझं दोन काल हातावर काय निघत तुला बघत असतो सांगून ठेवतात पण मी काय बोलतो काय सांगतो आता तुला कामगिरी सांगितली ना ती मावशीला विचार तरी पण मला काही अजून अरे तेव्हा तुझे हालाची काला झाले मला एवढी करते त्यांना कोणाला किती करीत असं तू तिथं बघायचं नाही त्याला मेल्या पोलीस गेलो बघून बघून तुझ्या पर्वात त्याच्या चाकाला धुवायला तिकडे त्याला पण जाय बघू नको मी काय बोललो तिकडे सांगतो आपल्याला कामगिरी सांगितली काय माहिती का अरे मेला भाईला ह्याला ऐकू येत नाही मग बोलायला लागलं सगळं एवढे मोठे त्याला बा तुझ्या भाषेत सांग काय कामगिरी ती अरे कृष्णदेव आहे ना त्यांनी कामगिरी सांगितली कामगिरी कुठली कुठली अरे कुठली कुठली असं म्हणायचं आहे का तुला अरे 16,308 गवळणी काटमाट करून मग त्याच्या बाजारात चाललेली आहे जाऊ दे काय हे मावशी इकडे गेला मग तू त्याला लांबून बोला मी त्याला दाखवला हे इकडे या हिला काय हिला काय मी हिला अन्न बघते जरा सगळं ढाकून घे कशाला ढाकून उघडं राहतो ना सगळं खाली बोलून मला बघून घेऊया का बोलतोच काय ते बोले मावशी मुळे गेला ते काहीतरी तोंडात एका मुलीचा कुजबूज चालू आहे त्यांचं तू तिकडे जाऊन तू जरा लांबून तू पाचच्या गेली तर एका जागेवर कामगिरी तुला करायची नाही ना तुला बोलता येत नाही मग पुढे जा तिकडे लांब लांब राहा मग मला पण घेत तुला काय सांगा लगेच बाई म्हणाली चल का निघाला लगेच हाताने ती म्हणाली चल म्हणून आपला चाललाय हॅलो आलेलं पारितोषिक पावस हॉटेल ऑलिव्हचे 3 इडियट्स सुयोग महेश व हर्ष पानवल खवाळीवाड रत्नागिरी यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे कैलासवासी अनंत गोपाळ दुदम आमच्या परचुरी गावचे रहिवासी कैलासवासी अनंत गोपाळ दुदम यांच्या स्मरणार्थ श्री लक्ष्मण शिवराम फटकरे राहणार चांदोर यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच राजश्री राजाराम खवाल व सरस्वती लक्ष्मण फटकरे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे सुयोग कांबळे
व महेश घवाई यांच्याकडून आमच्या गायकासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तरी आलेल्या सर्व बक्षिसात्यांचं आम्ही श्रीदेव जागेश्वर कला क्रीडा नमन मंडळ शतशः मनस्वी आभारी आहोत. धन्यवाद. हे मावशी त्याला मोले येईल का? अरे पण झालं का तुमचं बोलून? आमचं बोलून झालं. तू जाते जायचे तू म्हणाले नोकरीच्या भाज्याला माझ्या भल्या लागेल ना मग मी नाही ना काय चाललंय का चल आपण जाऊया तिथे जाऊ दे ना ना म्हणजे मी जातो असंच बोलून बोलून त्याला फुले घ्यायला लागतं माहिती आहे का तुम्हाला? तुम्ही काम मी कधी बाई माणसाचं बोललेलो नाही मला काय माहित नाही असं. मला जगा लावून आम्ही दाखवलो काय करायचं. हे मावशी मुलं ऐकलं. अरे पण मी काय म्हणते तुम्हाला हवंय तरी का? आम्हाला काय नको इथे तू आपली उमेद आल्यापासून तुम्ही आमच्या रस्त्यामध्ये काय करताय? अगं रस्त्यामध्ये काय रस्त्याच्या बाहेर उभं आहे आम्ही. अरे मी काय म्हणतो माहिती का? सांगते इकडे. आता काय राहिलंय तुम्ही तिकडे झाले लगेच लागले बघायला. इकडे इकडे बघू नका तिकडे बघा. तिने काय सांगितलं आणखी एक हा काय कोण आहे तुला माहिती आहे का? तुला पोरगा घरात जाऊन आईशीला सांगितलं सांगशील ना. काय रे? तुझं काय 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 होय? सांगितलं? अरे मेले माझ्या बरोबर जायचं बघ एवढा झाला गेल्या बापल्या एवढा बापल्या घरी एवढा घरी झालाय त्याला पण घेऊन जा. याला कुठे रे लग्न काय झाले घरी सांगायचं नाही काय सांगतोय नाही तर मेरे स्वतःच्या दायची म्हणजे फेसबुक खाल्लंच आहे खाल्लंच आहे बापसाचं पण इकडून खाल्लंच आहे. मला तुला सांगायचं नाही काय सांगून तिकडे तिकडे बघ तिकडं सांगायचं मग जा मी कुठे नको म्हणतोय खांद्यावर हात कमी कर पायाची जात आहे गाठ का कमी काय बाईची जात म्हणायचं का काय हिला म्हणायचं सगळं बघितलं ना. अरे बाबा तुझी वाचा गेली जरा जाऊन बस ना काय म्हणते साय लांब राहणार जरा ऐकायला पुढे म्हणते साय वेगळी झाल्याशी काय तुला जर नको असेल तर त्याला मी बघतोय मागा बसून त्या मला उभं राहा 10 जणांची इकडे नावं घेतली तुझं होत नाही किती हाय आता इकडे होते तर कोण तुम्ही काय दोघी नका इकडे तुमचं काय समाधान होणार नाही तुझं कोण होतं मला सांग पहिले आता कोण होते कसं सांगणार बाबा? नाही तर जाण तुझ्या भावाला नाव सांगेन निघाला बाबा मी इकडे पहिल्यांदा येऊन गेले. काय म्हणतेस काय तेव्हा जेवढी लहान मुलगी लहान लागली ती म्हणजे काय? तेव्हा जेवढी बालिक झाली अरे सारखी म्हणून तर मी लांबून आले बघ. काय म्हणतेस तरी काय त्यांची नावं घेतेस मग माझ्या बालकाचं भल्याचं नाव तुला घेईल पुढे लागले की काय? अरे येऊ दे अरे पण त्याचं लग्न झालं का नाव घ्यायला? नसलं म्हणून काय आलं मगाशी त्या मालावर मेला जिबल्या साथीत होता त्यांची नावं आहे तू माहिती आहे काय नाही? अरे लालीचा झोत नुसता हा वावत होता त्याला वाटतं बाबूस काय गणित नाही आहे अरे मेला कोणी बोलताना तर मेल्या जीवाचं फुल करून टाकला गेला माहिती एवढं फुल आहे काय काय तेव्हाच वाटतं इकडे पाणी गेलं. हे भल्या तुझं नाव घ्यायचंय काय हे बाबाचं पण काय तुझी वाचा की बाबाचं पण घातलं इकडे दुसरे लागले नाव दुसऱ्या बापसाचा इकडे तुम्ही याला नावला नगली लवकर ते फक्त त्या भल्याचं तेवढं मार्गाचं नाव घेईल भल्याचं नाव ठेव. हे मोरे दाखवूच काय आता अरे पण मला सांग आतापर्यंत इकडे आल्याच्या नंतर कोणाचं भलं केलंय? हे सगळ्यांचं तसं नव्हे सगळ्यांचं वाटूला करण्याला पोरायचा अरे बाबा इकडं बघतोस काय नाव घ्यायचं की नाही मला सांग पण मी काय म्हणते मी तुझं नाव घेतो तर तुला देखील माझं नाव हे घ्यायचं. मावशीचा कधी शाळेत नाही गेली याला पातंबर कधून कधी अरे मग मी नाही घेणार. हे चालला नाही हे लागेल त्याला नाव तू पण पातंबर कुठे गेला? काय म्हणतो काय? अरे हे मावशी घे म्हणतो घे जरासं नाव भलं घेशील ना? नाव घेशील ना? बरं घेते हा. वडाच्या पारंब्याला घेत होते मी झोका. आमच्याकडे जाम बोला म्हणता त्याला अरे बाबा मी झोका म्हणते. तेव्हा झोकं खाली होती लहान लचक झाली साय अरे बाबू झोका म्हणतात की नाही? त्यांना आता नादाला लागू नको त्याच्या अरे बाबा, बिचारा एवढा घाबरला टकमकच बघतो. तुला बघून का अरे ते टकामका बघतोय पण बोलतच नाही. मावची एकदम फटकरच आहे त्याला झोका बाबा म्हणतात की नाही? समजत काय नाही समजत अरे बाबू तुला म्हणते मी. अगं त्याच्या नादाला नको लागून अरे ये अरे जाते नको तुझी अरे त्याला बघतो पुढे जाऊन बसते की काय? हे तू भल्याचं नाव घेते नाव सांगितलं घेतो. मला वडाच्या पारंब्याला घेत होते मी झोका आणि भल्या आमचा शांताबाईचा काळा बोका. अरे अरे गलम गलम चौपाट शांता मावशीच्या दंड्या गेले त्या मिश्या अरे बाबा काय वस्तू तिच्या चुलीजवळ बसलेला बघ. तिथे बघायला गेली होती. अरे बाबा, मी रस्त्याने जाताना बघते तिची हे बघायला चूल गेली. समोरच आहे. तिचं नाव कसं घेता नाही काय शांताबाईचा काळा भोका माता आहे तू पण चांगलं नाव घे तिचं रे तू तेवढाच चांगलाच आहे
म्हणजे त्याला तू सांभाळायला आणलंस की काय बरोबर तच करणार आता दुसरं का येतं ते दिसतंय कायम बघा त्या कोपऱ्यातच असतो कोपऱ्यात होता तर दही दूध पण नाव घेतोस आहे का मी एका बाई घेऊन बोलतच बसतो काय तुझ्याच लेख ना मग तू तुझ्यासारखं बोल जरा लांब बसून बिरा. अरे अजून कुठं लांब जा तेव्हा तिकडे कोपऱ्यात आहे त्यांच्या जवळ बसू पण नको. असं म्हणते मी अशी लांब बोल बिरा. सात बरोबर तू जेव्हा लांब उभा राहा ना मेरा बाईची जात हात पुढे करायला सांगतो. नाही तर काय मेल्या हुंडायला हुंडायचा धोंगलायला धोंगला पुढे गेला तर मेला घेतला काय दिसली काय? हात धरतो एकसारखा हात नाही धरत आहे मेल्या बाईची जात नाही ती मागला मिला अरे हात नाही धरत आहे लांबून काय ते सांग हात पुढे कर बशी देव ठेवली बशीवर कप ठेवला मेले दिसतात आहे तुझ्या टोपली आमच्या दोघांना दिसतात ते काय म्हणतोस काय मग खोटं पण सांगतो साठी ना बरोबर आहे मग सांग बरोबर आहे जरा सांगतो बस ठेव हात नको लावू हात नको लावून टाकेल मुलून सहा बशी देव ठेवली बशीवर कप ठेवला कपात चाय हे चाय कुठे आहे मावशीला घाम घालताना दिसतोय मला अरे हे काय नाव मध्ये आला? तुला तुला अरे काय? हे बघ, अरे माझं माठ आहे ते अरे घाम करतो की मेले ह्याला मडकं तरी पकडाय सांग अरे ये मेरा अरे मडकं काय म्हणजे मावशीला न्यायची व्यवस्था करते हे काय? गेली गेली झाली आता हे काय ते तुला तर मागं. काम देतो ऐक बशीवर कप ठेवला कपात चाय ओतली त्यात साखर टाकली साखर मध्ये उसा वाचून हा उजवण घाटावर हे बाबा घाटावर आहेत ना मावशे हा छोटू मोठा तुझ्या नाकावर म्हणून चांगलं आहे ना, हे रे सारखं नाही आहे. अरे तुला काय सांगू मेले 10 जण त्या कॉल कल्पना ते गुलाबी जातो ना कपिला गायला घे त्यांच्या आयशी वापर एवढं मोबाईल घेऊन घेत मला नाही मग ह्याला तू घेऊन द्यायचा म्हणी तुला ते आयशीची घ्यायचं म्हणून म्हटलं मेला नको तिथं बोटा घालीत राहिला सारखा म्हणून मी घेतलाच नाही बरंच गेलं मला माहिती नाही मेला 10 बायका रोज भांडायला घाला मेला नोकरी करून येतो पोलीस बोला पण आम्हाला निसता राहायला घाला अरे कुठे गेली मावशीची इकडे जायचं बोलव हे मावशीला म्हणून याय अरे आता काय राहिलं तू किती आम्हाला लाले गुली लावलीस तरी आम्ही तुला जाऊ देणार नाही याला स्टँड अरे पण तुला काय काय म्हणाले काय नको संध्याकाळ वगैरे त्याला पण काय नको ह्या रस्त्यात तुला जाता येणार नाही यातल्या काय विचारलं ए काय म्हणाले? अरे ते मुख्य आहेत मला वाटतं आल्यापासून अजिबात बोलतच काय नाही ते काका? ऐकलं बोलताना ऐकलं तरी विजय, यांना दाखवायलाच पाहिजे ही नुसती नसतं धडकी पाणी पण घालून झाले सगळ्या बारीक झाले माझ्यासारख्या हा. तेव्हा तोंडाला पाणी सुटलं काय नको येऊ घ्यायला असते तरी तू जाता येणार नाही. त्याला आधी दही दूध देते तुला हवे जायले नको बोलतोय तू काय सांगते ह्या रस्त्यात तुला जाता येणार तरी पण म्हणते माझ्या मागण्या पोलीस परत विचार ना अगं आता 4 वेळा विचारून झालं जातो जाय नको त्याला नको तुम्ही राहिला असते की जायचं नाही म्हणजे नाही अरे पण तुमच्याकडे काय कायदा वगैरे आहे हे का? अन्नाच्या रे बोल्या अशा समोर उभ्या राहा बघ म्हटलं की थांब ना नाहीतर मथुरेच्या मागे जाणार बघ पत्न्या सारखाच कायदा बोलणार आम्ही बरोबर की नाही कोणी? अशा समोर उभ्या राहा पत्न्या सारखाच कायदा बोलणार आमच्याच म्हणजे नवं रस्ता तुझा रे केला मी बंद देवाच्या हुकुमाने रस्ता तुझा रे केला मी बंद देवांच्या हुकुमानी कायदा घे ग तू ऐकून सांगतो तुला मी समजून कायदा घे ग तू ऐकून सांगतो तुला मी समजून कायदा घे ग तू ऐकून सांगतो तुला मी समजून कायदा घे ग तू ऐकून सांगतो तुला मी समजून
तुझा ग केला मी बंद देवांच्या हुकुमानी रस्ता तुझा ग केला मी बंद देवांच्या हुकुमानी कायदा घे ग तू ऐकोनी सांगतो तुला मी समजूनी कायदा घे ग तू ऐकोनी सांगतो तुला मी समजूनी कायदा घे ग तू ऐकोनी सांगतो तुला मी समजूनी कायदा घे ग तू ऐकोनी सांगतो तुला मी समजूनी यांच्या कायद्याने हुकमान आपण काय बसायचं नाही. अरे बाबा तुमच्या कायद्याने हुकमान आम्ही बसणार बोललो ना कशा म्हणतात आपण 5 मिनिट पिंपळाच्या झाडाला बसा. हे तुला मला कामगिरी आपली झाली झाले नाही आपली मला कपिला गायला पर्यंत सोळा लागला आहे. हाव ना तू एक काम कर गवण्याने सगळ्या बसल्या की नाही ते मागून बघून ये आम्ही पुढं मावशी अजून उभी आहे. सांगतो का आपली कामगिरी अजून झालेली नाही. मग आता काय आम्ही पुढे जातो कुंजवनात गाय कपिला आहे ना तिला बघतो तू ह्या मावशीला बसून यायचं. या पोलाला पण घेता मला दांडकं पण घेऊन त्या मावशीला बसून येत आम्ही. हे मावशी अरे आता काय झालं त्या सगळ्या गवल्यानी बसल्या तुला काय हेल्ले सांगायला लागणार आहे का? अरे बाबा मी पण बसत तुला पण बसायला लागेल. अरे बाबा मी बसत नाही मला साहेब लागेल म्हणजे लागेल. अरे बाबा असं असं तर बसव बघू अशी म्हणतो साहेब बरं ना दाखव. हॅलो हे पहा आलेला पारितोषिक साहिल जाधव आदित्य जाधव हर्ष
मुरलीवाला नंदाचा मी नंदलाला आला हा मुरलीवाला नंदाचा मी नंदलाला कामगिरी फार काही दिसत नाही. घेतलं ते कोण समाचार. अगं राधे, तुम्ही आतमधून जाणार कुठे? आम्ही गोकुळातून झालं मथुरच्या बाजाराला. मथुरेचा प्रतिबंध आहे. कोणच्या म्हणे? माझ्या. मग तुमची ओळख सांगा. ऐक तर. दीन दुबयांचा मी उद्धार केला, भक्त रक्षणासाठी अवतार धरिला. तू समजून घेना, ऐकून घे माझा जन्म पुन्हा, तुला सांगतो पुन्हा पुन्हा. ऐकून घे माझा जन्म पुन्हा, तुला सांगतो पुन्हा पुन्हा.
शोभते वेगाना शेजारी सदा तूच माझ्या अंतरी हो प्रीतही तुझी माझी जन्म जन्माची खरी शरण मिळाले श्रीहरी एकान तुला रे शरण मिळाले श्रीहरी
गणगवळून झालेला आहे. आम्ही लगेचच आमचं एक छोटंसं वगनाट्य या ठिकाणी सविनय सादर करीत आहोत. जसं सहकार्य आतापर्यंतच्या कार्यक्रमाला दिलं तसंच या पुढील कार्यक्रमाला द्या एवढीच अपेक्षा बाळगून पुढील कार्यक्रमाला सुरुवात करतो. धन्यवाद.